ओके, साईंच्या नगरीत पोहोचलो. तुम्हाला ठाऊक नसेल किती चॅलेंजेस फेस करून ना आम्ही इथे पोहोचलो आहेत. आणि काल ठरवलं होतं की जायचंय आणि आज ठीक 12:30 वाजता आम्ही शिर्डीत आहोत. हा व्ह्यू माझ्या हॉटेलमधून आहे. समोरच शिर्डीचं साईबाबांचं मंदिर आहे. शिर्डी वही जाते इथे बाबा बुलाते. नेला शिर्डीला बाबानी, नेला शिर्डीला, नेला शिर्डीला बाबानी, नेला शिर्डीला. Z+ सिक्युरिटी घरातून बाहेर निघताना, कारण हे माझे इमानदार कुत्रे आहेत. रिक्षा पण ते शोधत आहेत, कारण इथे रिक्षा थांबते. ते रिक्षाची पण वाट बघतायत. ते रिक्षा पण थांबवणार माझ्यासाठी. दिसत इमानदार कुत्रा आहे. त्याचं नाव आहे बॉन्ड आणि ह्याचं मला माहीत नाही, बट ह्याची मैत्रीण असेल जी पण आहे, सो कॉल्ड गर्लफ्रेंड. पहाटेचे वाजलेत 5 आणि ठीक ना 5 तासापूर्वी ना म्हणजे 12 वाजता मी समीला मेसेज केला की आपण जाऊया शिर्डीला. तर त्यांनी पटकन रिप्लाय केला, शब्द काढलायस ना मग चल. तर तशीच बॅग भरली आणि आता मी निघालो शिर्डीच्या दिशेने. काहीच प्लॅन नाही आहे, तिकीटही माहीत नाही आहे, ट्रेन कोणती काहीच ठाऊक नाही आहे. फक्त 2 कपडे घेतले, त्याची बॅग उचलली आणि 4 वाजता मी आता 5 वाजता मी निघालो शिर्डीच्या दिशेने. मग दादरवरून ना एक ट्रेन आहे 6:15ची गीतांजली एक्सप्रेस. तर बघूया ती भेटते का. हा व्लॉग ना खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण अनप्लॅन व्लॉग आहे पहिल्यांदाच. तर चला हा व्लॉगला ना लवकर चालू करूया. आधी आपण जाऊया दादरला, तिथून आपली ट्रेन आहे 6:15ची. तुम्हाला काय सांगू ना, मला प्रश्न पडलाय, कारण सकाळपासून खूप धावधाव होते. आधी आम्ही ना धावत ना ट्रेन पकडली. आधी मी प्लॅन केलेलं की गीतांजली एक्सप्रेसने जाऊ नाशिकला, पण तेवढ्यात ना दादरला उतरलो ना तेव्हा ना सेंट्रलला ना तपोवन एक्सप्रेस लागलेली 5:45ची. तर पटकन घाईमध्ये ना सेकंड सिटिंगमध्ये चढलो. मग म्हटलं की पुढे बघूया, TC आला तर बघूया. पण TC आलाच, पण त्यांनी फाईन नाही घेतली, कारण आमच्याकडे जनरलची तिकीट होती. वाजले 7:30 आणि आता मी आलो कसारायला. आतापर्यंत प्रवास मला दाखवता आला नाही, कारण की ना सेकंड सिटिंगवर चढलेलो. ऑलरेडी तिकीट नव्हती आणि गर्दी पण होती. शनिवार आहे ना, तर गर्दी पण होती. तर म्हटलं की ना कसारायला आल्यावर शूट करू. सो आता ब्लॉग चालू केला आहे. सो आता आपला पुढचा प्रवास आहे थेट शिर्डी, पण त्याआधी आम्ही जाणार नाशिकला. नाशिकवरून झालं चल 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 ट्रेन पण चालू झाली, कारण की आणि समीर आहे आपल्यासोबत प्रवासाला. तुम्हाला इंट्रोड्यूस करायला भेटला नाही, कारण सकाळपासून खूप धावपळ होते. खूप धावपळ होते, कारण खूप प्लॅन बदलले. कालपासून खूप प्लॅन बदलत आहेत. वाजले ठीक 8:15 आणि पोचलो इगतपुरीला. आणि थोडा नाश्ता करण्यासाठी म्हटलं की समीरला नाश्ता बघ काय भेटतो का, नाश्ता वगैरे. मेंदू वडा भेटले काय, कसे होते? 30 रुपये प्लेट. एक प्लेट 30 रुपये, लय महाग आहे रे आपल्यापेक्षा, मुंबईपेक्षा. असो चला, अजून रेड सिग्नल आहे, तोपर्यंत जरा नाश्ता करून घेतो. मग तुम्हाला पुढे नाशिकला भेटतो डायरेक्ट.
ओहो 3 तास प्रवास करून फायनली पोहोचतो नाशिक रोड. 17617 तपोवन एक्सप्रेस निघायला ऑलमोस्ट रेडी आहे. हिचा लास्ट हॉल्ट आहे ना नांदेड आहे. ही CSMT वरून सुटते ठीक सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळपर्यंत जाईल नांदेडला. आपला प्रवास फक्त नाशिकपर्यंत होता. नाशिकपर्यंत हिचा फेर पडला आम्हाला 100 रुपये. आम्हाला जनरल एमची तिकीट होती. ॲक्च्युली सेकंड सीटिंग आहे. हिला रिझर्वेशनच आहे. एकच डबा फक्त जनरल आहे पुढे आणि पाठीमागे. तर नाशिक ते शिर्डी पाहावं लागेल की पुढे काय भेटतं आपल्याला. इथून ना 6 सीटर असेल किंवा मग लालपरी वगैरे असेल ते पाहावं लागेल पुढे जाऊन बाहेर जाऊन की नक्की काय भेटतं. सो चला आधी आपण आता जाऊन नाश्ता करूया. मग पुढे जाऊन ना पाहूया की शिर्डीला जायला काय भेटतं. नाशिकचं असं काही रेल्वे स्टेशन आणि समोरच ना रिक्षा स्टँड आणि टॅक्सी आहेत आणि त्या पलीकडे ना तुम्हाला ST डेपो दिसेल. मी असं ऐकलं आहे की 100 रुपये घेतात बट तेवढी लोकं असतील ना तर पासून 100 रुपये. पण आम्ही तर प्रिफर करतो लालपरी बघतो. लालपरीनी स्वस्त होईल आणि लवकर पोचू. 8-10 जण जमा होईपर्यंत वेळ लागेल. पण आधी आम्हाला नाश्ता करायचा आहे मग पुढचा प्रवास. तर तुम्हाला तिकीट फेअर पण सांग. दादा शिर्डीसाठी किती वाजता आहे? कोणती गाडी आहे शिर्डीला? टाइम काय आहे? अच्छा आता किती वाजता लागेल तरी अंदाज? अच्छा येईल ना ठीक आहे. मग ना प्रत्येक 15 मिनिटांनी ना नाशिक शिर्डी गाडी लागते. ते म्हणाले की 15 मिनिटं आहेत अजून गाडी यायला कारण जस्ट गाडी गेली आहे. थोडं वेट करूया नाहीतर मग आपण टॅक्सीने जाऊया. पण लालपरीने जो प्रवास करायचा अनुभव आहे ना ही मजा आहे ना तुम्हाला माहितीच आहे. प्रवास करायचं लालपरीनेच. नाशिकचं असं काही बस स्थानक तुम्हाला इथून ना सर्व ठिकाणी गाड्या भेटी जायला. पुणे असेल शिर्डी असेल त्र्यंबकेश्वर असेल मुंबई असेल. फायनली आली नाशिक शिर्डी. चला जागा भेटते बसायला की नाही भेटत बसायला माहीत नाही. पुढे थांबूया. असाच करायचा प्रवास ना बरोबर ना. तुमचं नाव काय? माझं नाव भूपेंद्र. भूपेंद्र आहे. कुठे चाललात तुम्ही? मी चाललो आहे शिर्डीला. शिर्डीला दर्शनाला. आई पण तिथेच चाललोय. नाशिक ते शिर्डी लालपरी भेटली आहे आणि कॅबिनमध्ये बसायला भेटलं कारण की ना ती बिलकुल गर्दी नाही आहे. सॉरी बिलकुल सीट नाही आहे. चला आता आपण प्रवास होणार शिर्डीपर्यंत. 70 किलोमीटर प्रवास आहे बरोबर. तर बघूया किती वेळ लागतो. 1.5-2 तास लागतील. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. अखेर पोचलो शिर्डीला बस स्टँड जवळ. इथून 5 मिनिटाच्या अंतरावर बस डेपो आहे. इथे लिहिलं आहे साई टेम्पल 0 बस स्टँड 1 भक्त निवास 2. नेलं शिर्डीला साईनी नेलं शिर्डीला. अखेर साईंच्या नगरीत पोचलो. तुम्हाला ठाऊक नसेल किती चॅलेंजेस फेस करून ना आम्ही इथे पोचलो आहेत. कारण की आम्हाला दोघांना माहिती आहे कारण प्लॅन कॅन्सल होत होते आणि काल ठरवलं होतं की जायचं आहे आणि आज ठीक 12:30 वाजता आम्ही शिर्डीत आहोत. पाठीमागे मंदिर आहे. 2 तास प्रवास होता नाशिक ते शिर्डी. खूप जास्त मोठा प्रवास होता. 80 ते 90 किलोमीटर होतं. पण फायनली सुखरूप पोचलो. आता ना आम्हाला इथे रूम बघायची आहे. तर इथे मी ऐकलं आहे की साई संस्थाचे हॉटेल पण आहेत रूम्स पण आहेत. आम्ही काल ऑनलाईन रूम बघितलेले बट ऑनलाईन सर्व रूम फुल होते साई संस्थाचे. तर ऑफलाईन बघा रूम भेटतात काय आणि मग पुढे तसं दर्शन करू. आणि मंदिर पहा 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे. इथून कळस दिसतोय.
पण आपण दर्शन ना संध्याकाळी करू किंवा मग सकाळी करू, अजून प्लॅन नाही केला आहे. जेव्हा बुलावा असेल दर्शनाचा तेव्हा जाऊच, पण शिर्डीला आता दर्शन होणार आहेत नक्की. आधी आता स्टेसाठी आधी फ्रेश होण्यासाठी बघूया काय इथे व्यवस्था आहे. कारण तुम्ही ऐकलं असेल शिर्डी वही जाते जिको बाबा बुलाते. नेलं शिर्डीला बाबांनी, नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला बाबांनी, नेलं शिर्डीला. बाबा की स्टेसाठी आम्हाला रूम पण भेटली आहे, हॉटेल साई बालाजी. आणि ह्याचं मला कॉस्ट पडलं किती दादा? डिस्काउंट आहे ना? 100 रिटर्न भेटतील तुम्हाला. 100 रिटर्न जास्त आहे. रिटर्न भेटतील. अच्छा, मग 600ला मला रूम भेटली, 100 रुपये रिटर्न भेटणार आहेत म्हणून तिने 700 ॲड केलं आहे. आणि मंदिर तिथे आहे आणि इथे बिल्डिंग हे आहे. तुम्हाला मग आता मी रूम दाखवतो. हे ओपन केलं आणि ही नॉन AC रूम आमची. आणि मंदिर बघा, मंदिर तुम्हाला विंडोतून दिसतंय ते बघा. बोला ओम साईराम. मंदिर समोरच आहे, इथूनच ओम साईराम. 600 रुपयात रूम भेटली. साई संस्थाचे पण रूम्स आहेत, पण ते ना 1-2 किलोमीटर लांब आहेत. तर म्हटलं की ना थोडं जवळ बघूया, 200-300 रुपये गेले तरी चालतील. बट कसं घरातून मंदिर दिसलं पाहिजे, तर ते आहे ना जब खिडकी खोलू तो त्याला दर्शन हो जाय, असंच काही. तर चला आता थोडं फ्रेश होतो. आता आम्ही जाऊ प्रसादालयामध्ये जेवायला. ओम साईराम मंडळीनू, हा व्ह्यू माझ्या हॉटेलमधून आहे. समोरच शिर्डीचं साईबाबांचं मंदिर आहे. आणि जस्ट तुम्ही धूप आरती पाहिली असेल इव्हनिंगची. आणि जो माहोल झाला होता ना, लाजवाब, शब्दात वर्णन नाही करू शकत. कारण की तुम्हाला माहिती असेल शिर्डी गुलाबी थंडी पडली आहे आणि त्या थंडीत आरती अटेंड करायचा अनुभव आहे तो फार वेगळा असतो. आणि परिसर बघा, हा पूर्ण शिर्डी आहे. आणि हे आमचं हॉटेल आहे. बाल्कनी आहे ही ॲक्च्युली, तुम्हाला अंधार झाल्यामुळे काय दिसत नसेल. आणि समोरच बाबाचं मंदिर आहे, पाटी मंदिर आहे, पाहू शकतात. आता आपण काय करू माहिती आहे, आता ना मी आधी दर्शन करतो. कारण की ना दर्शनाला तुम्हाला माहिती असेल मोबाईल अलाउड नाही आहे. आणि दर्शन करतो, मग आपण ना मस्तपैकी ना ह्या गुलाबी थंडीत ना शिर्डीचा परिसर फिरूया. मग द्वारकामाई असेल, लेंडीबाग असेल आणि आजूबाजूचे पण परिसर आहे ना, जे पण ठिकाण आहेत, पर्यटन ठिकाण आहेत, ते पूर्ण फिरूया. कारण की आपल्याकडे वेळ खूप आहे. आय होप तुम्हाला आतापर्यंत हा व्लॉग आवडला असेल, कारण मला तर व्लॉग शूट करायला खूप भारी मजा आली. व्लॉग आवडला असेल ना तर व्लॉगला आता लाईक मारा आणि कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा ओम साईराम. तर चला आपण आधी काय करूया माहिती, आपण आम्ही दर्शन करूया. दर्शनसाठी मी मोबाईल घरी ठेवतोय चार्जिंगला. त्यानंतर ना निवांत आपण ना पूर्ण शिर्डी फिरूया. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. फायनली बाबांचं दर्शन झालं. आणि तुम्हाला मी कसं सांगू की मी काय फील करतो, कारण गेले 6 वर्ष ना ह्या मोमेंटची वाट पाहत होतो. आणि तो मोमेंट म्हणजे बाबांचं दर्शन. प्रत्यक्षात बाबांना डोळे भरून पाहिलं. 10-15 मिनिटात आम्ही डोळे भरून फक्त बाबाला पाहत होतो. आणि इतकं भारी वाटलं ना दर्शन घेऊन, काय सांगू. आता वाजलेत, किती वाजलेत हे बघा, 9:45. 8:30ला दर्शन झालं. आम्ही 6 वाजता रांगेत लागलेलो. आणि आज थोडी ना गर्दी होती, कारण शनी शिंगापूरला ना लोक जाणारी आहेत. मग ते लोकांना आज शिर्डीला पण येतात दर्शन घ्यायला. सो 2.5 तास गेले लाईनीत. आणि समोरच ना बाबांचं मंदिर आहे, हे बघा, दिसलं तुम्हाला आधी पण मी दाखवलं होतं. आता आपण काय करू माहितीये, हा त्यासोबत ना आम्ही प्रसाद पण घेतलाय. हे बघा, हे आम्हाला पडलं 20 रुपये एक पॅकेट. 2 लाडू आहेत. टोटल आम्ही 20 घेतलेत. 10 समीरनी. समीर कसं वाटलं? खूप मस्त वाटलं, भारी वाटलं ना प्रवास आणि दर्शन महत्वाचं दर्शन होतं. दर्शन असं झालं म्हणजे की ह्याच्या आधी कधीच नव्हतं झालं असं दर्शन. 15 मिनिटं आम्ही गाभाऱ्यात होतो आणि डोळे भरून लिटरली. नंतर बाबांकडे जे बघितलं असं वाटलं की काय हा क्षण आहे.
कारण की आम्ही ना गेले 1 वर्ष प्लॅन करतोय आणि मी तर 6 वर्ष प्लॅन करतोय. 2018ला लास्ट टाइम गेलेलो. 6 वर्ष प्लॅन करतोय की जाईन 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 प्लॅन करायचो. शिर्डीचा प्लॅन करायचो पण तो ना फेल व्हायचा. एंड मोमेंटला फेल व्हायचा, कॅन्सल व्हायचा. पण ते कधी जाणं झालं नाही. पण काल पण हेच झालं. काल रात्री पण ना प्लॅन कॅन्सल झाला. पण मी काल गाठ बांधलेली काय करून आज दर्शन घेणार. आणि आज मी दर्शन घेतलं. पाटी बाबांचं मंदिर आहे. आय होप तुम्हाला हा प्रवास आवडला असेल आणि व्हिडिओही आवडले असेल. मंदिराच्या बॅक साईडलाच ना द्वारकामाई आहे. आणि जसं आता आरती झाली तुम्ही पाहिलं असेल या स्क्रीनवर पण. इथे तुम्ही दर्शन पाहू शकतात बाबांचं. आणि थंडी पण खूप पडली. काय बोलतो? खूप जास्त थंडी पडली. जास्त थंडी पडली आहे ना. मला स्वेटर भाड्यावरती घ्यायला लागले. भाड्यावर स्वेटर घ्यावा लागलाय कारण त्यांनी कॅरी नाही केलं आहे. तर म्हटलं घाल आता तुला थंडी वाजते. तर मला काही नाही, मला नॉर्मल वाटतंय आता अजून तरी. बघूया सकाळी पहाटे जेव्हा मी जाऊ ना 2 वाजता काकड आरतीला तेव्हा बघूया किती थंडी असते. पण आता तर टेम्परेचर नॉर्मल आहे माझ्यासाठी तरी. बाकीचे तर स्वेटर घालून फिरतायत. सो आता आपण काय करूया, पाठीमागे द्वारकामाई आहे. तुम्ही आरती पाहिली असेल आता, शेज आरती. आणि रात्री 12 वाजता असं काही मंदिर. तर ब्लॉग आहे ना बाबांच्या नामस्मरणाने एंड करूया. तर बोला ओम साईराम. नेला शिर्डीला बाबानी नेला